प्रशांतजी, आज आपण बाळ नारायणाच्या आचरणाचे विविध प्रकारचे अंग श्री समर्थ विवरणात विस्तारित स्वरूपात पाहणार आहोत. त्याचप्रमाणे नारायणाचा प्रभात काळापासून ते विश्रांती काळापर्यंतचा नित्य काळ तोही आज आपण अभ्यासागणित जाणून घेणार आहोत. बाळ नारायण म्हणजे निजस्वरूप आणि ईश्वर स्वरूप आचरणाची फलश्रुती. मागे आपण सर्व संतांचा इतिहास पाहिला. त्यामध्ये 15व्या ते 16व्या शतकात संत एकनाथ महाराज यांच्याबरोबर संत मीराबाई आणि संत तुळशीदास यांच्या आगमनाने हिंदुस्थानात पुन्हा एकदा धर्माचे वारे वाहू लागले. प्रत्यक्ष संत एकनाथ महाराजांच्या श्रीमुखातून राणूबाई आणि सुराजी बनते यांना मिळालेला प्रसाद म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. संत एकनाथ महाराज म्हणाले, राणूबाई आपण धन्य, आपली कुसही धन्य. आपल्या उदरी जन्माला आलेला हा बालक या इहलोकातील चैतन्य, सतेज आणि स्फूर्ती ब्रह्म आहे. संत एकनाथ महाराजांचे शेवटचे आशीर्वादपर नारायणासाठी उद्गार होते की हा बालक ईश्वरी अंश असल्यामुळे आमचे समाज प्रबोधनाचे कार्य पूर्णत्वास नेईल. तसेच श्रोते हो, आदरणीय उद्धव स्वामींच्या शब्दात समर्थांची प्रार्थना करण्याची झाल्यास, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या सच्चरित्रासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराज या श्री सद्गुरु रामदासा.